तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल व पृथ्वीचे गुरुत्व त्वरण याबद्दल माहिती घेतली होती. ती तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, समजून घेतला असेल. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे जीच्या मूल्यात होणारे बदल. जीच्या मूल्यात होणारे बदल. जीच्या मूल्यात होणारे बदल. जी म्हणजे लहान जी म्हणजे गुरुत्व त्वरण. तर याच्यामध्ये 3 भाग दिलेले आहे. जसं अ मध्ये एक भाग दिलेला आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल म्हणजे हा पहिला भाग. म्हणजे बदल कोणत्या कोणत्या याच्यामध्ये होते. आता पहिला जो दिलेला आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. यामध्ये आपण थोडक्यात पाहू. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल पाहत असताना की तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल काय. तर याचं उत्तर तुमच्या मनामध्ये असेल नाही. बरोबर आहे ना. जीचे मूल्य सर्व ठिकाणी सारखे राहत नाही. याचं कारण असं आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. म्हणजेच आपल्याला पृथ्वीचा आकार पाहावा लागेल. पृथ्वीचा आकार पहा. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. ती अंडाकृती आहे. कशी आहे? अंडाकृती आहे. हे पृथ्वीचं केंद्रक आहे. हा उत्तर ध्रुवाचा भाग आहे. उत्तर ध्रुव. ठीक आहे. हा दक्षिण ध्रुवाचा भाग आहे. दक्षिण ध्रुव. आणि हा जो आहे हा विषुववृत्ताचा भाग. ठीक आहे. विषुववृत्त चपटा झालेला भाग ध्रुवाचा आहे. उत्तर ध्रुवाचा वरचा भाग, खालचा भाग दक्षिण ध्रुवाचा. आणि हा जो फुगीर भाग आहे हा विषुववृत्ताचा भाग आहे. आणि हे केंद्रक आहे पृथ्वीचं. बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे हे सर्व ठिकाणी म्हणजे सारख्या प्रमाणात राहत नाही. याचा अर्थ असा आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्ताचं अंतर हे पृथ्वीचं केंद्रक समजा. हे पृथ्वीचं केंद्रक. केंद्रकापासून विषुववृत्ताचं अंतर इथून एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पृथ्वीच्या केंद्रापासून ध्रुवापर्यंतचं अंतर म्हणजे हे उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव. पृथ्वीच्या केंद्रापासून ध्रुवापर्यंतचं अंतर आणि पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्ताचं अंतर. तर लक्षात घ्या या ठिकाणी आकृतीमध्ये पृथ्वीच्या केंद्रापासून ध्रुवाचं अंतर पहा कमी आहे आणि पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्ताचं अंतर कसं आहे? जास्त आहे. जर समजा पृथ्वीच्या केंद्रापासून उत्तर ध्रुवाचं अंतर जर कमी असेल, पहा पृथ्वीच्या केंद्रापासून ध्रुवाचं अंतर या ठिकाणी कमी आहे. म्हणजेच या ठिकाणी गुरुत्व बलाचं जे मूल्य आहे, जीचं मूल्य जे आहे ते या ठिकाणी जास्त राहील. म्हणजे 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. हे कुठचं आहे? पृथ्वीच्या केंद्रापासून ध्रुवापर्यंत म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्तापर्यंतचं अंतर म्हणजे इथून एवढ्यापर्यंतचं अंतर आहे 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. पहा
आता तुमच्या या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की पृथ्वीच्या केंद्रापासून ध्रुवाचं अंतर कमी आहे, जास्त आहे. ध्रुवाचं अंतर कमी आहे. अंतर कमी आहे म्हणजेच जीचं मूल्य कसं या ठिकाणी जास्त राहील. आणि पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्ताचं जे अंतर आहे ते जास्त आहे. अंतर जास्त आहे म्हणून मूल्य कसं राहील, ध्रुवापेक्षा विषुववृत्तावर कमी राहील. म्हणजे ध्रुवावर जीचं मूल्य जास्त राहणार आहे आणि विषुववृत्तावर ते कमी राहणार आहे. याचा अर्थ असा की पृथ्वीच्या केंद्रापासून ध्रुवाचं अंतर कमी असल्यामुळे त्या ठिकाणी जीचं मूल्य जास्त राहील आणि पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्ताचं अंतर जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जीचं मूल्य कमी राहील. ठीक आहे. कारण विषुववृत्तावरती फुगीर झालेली आहे आणि ध्रुवावरती चपटी झालेली आहे. चपटी झाल्यामुळे केंद्रापासून ध्रुवाचं अंतर कमी आणि फुगीर झाल्यामुळे केंद्रापासून विषुववृत्ताचं अंतर हे जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे ध्रुवावर जीचं मूल्य जास्त राहील आणि विषुववृत्तावर जीचं मूल्य हे कमी राहील. ठीक आहे. म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. म्हणूनच जीचे मूल्य ध्रुवावर जास्त म्हणजेच 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे व तेथून विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते. विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. तर हे झालं तुमचं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. त्याच्यानंतर ब भागामध्ये आहे उंचीनुसार बदल. आता उंचीनुसार बदल म्हटल्यानंतर या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते. हे आपल्याला समीकरण 5 म्हणजेच जी बरोबर GM भागीला आरचा वर्ग. हे समीकरण नंबर 5 आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. समीकरण नंबर 5 मध्ये जीचं मूल्य दिलेलं आहे. जी बरोबर GM भागीला आरचा वर्ग. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते. पहा, म्हणजे पृष्ठभागापासून वर, म्हणजे आता आपण पृथ्वीवर उभा आहोत, समजा जमिनीवर उभा आहोत नाही का, तर पृष्ठभागापासून जसजशी तुम्ही आकाशाकडे जाल वर, म्हणजे तसतशी तुमची उंची काय होत जाते, वाढत जाते नाही का. जसजशी उंची वाढत जाईल म्हणजे अंतर वाढत जाईल तर पृष्ठभागापासूनच्या वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल अल्प असतो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तुम्ही जसजशी वरवर जाल तसतसं जीचं मूल्य कमी कमी होत जाते, असा त्याचा अर्थ आहे. समजा पृथ्वीची त्रिज्या ही 6400 किलोमीटर आहे. पहा, पृथ्वीची त्रिज्या किती आहे, 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. समजा पृथ्वीवरून विमानानं उडान घेतलेली आहे, तर विमान हे 6400 किलोमीटर पासून, समजा विमान हे 6400 किलोमीटर अंतरापासून 6400 किलोमीटर अंतरापासून 6410 किलोमीटर अंतरापर्यंत ते विमान गेले. ते विमान या उंचीपर्यंत गेले. तर या ठिकाणी काय होईल माहित आहे, आपल्याला माहित आहे की पृथ्वीची त्रिज्या ही 6000 किलोमीटर उंचीवर आहे. म्हणजे
पृथ्वीची त्रिज्या ही 6400 किलोमीटर आहे. समजा एका विमानानं उडान घेतलेली आहे आणि ते विमान 6000 किलोमीटर पासून किती उंचीवर गेलेलं आहे? 6410 किलोमीटर, म्हणजे साधारणतः 10 किलोमीटर अंतर उंची पार केलेली आहे. या ठिकाणी मग 10 किलोमीटर अंतर विमानानं पार केली असेल तर या ठिकाणी याचं जे मूल्य आहे, जीचे मूल्य, याच्यात फारसा काही बदल होणार नाही. म्हणजे तो जो बदल आहे तो नगण्य असेल, म्हणजे अल्प प्रमाणात. कारण विमानानं किती उंचीपर्यंत उडान गेलेली आहे? फक्त 10 किलोमीटर. कारण पृथ्वीची त्रिज्या ही 6400 आहे, विमानानं किती उंचीपर्यंत उडान केलेली आहे? 6410, म्हणजे 10 किलोमीटर उडान केलेली आहे. 10 किलोमीटर उंचीवर असल्यामुळे या ठिकाणी जे मूल्य आहे ते नगण्य राहणार आहे, म्हणजे काहीच राहणार नाही. तथापि परंतु आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. विमानाच्या बाबतीत ते घडणार नाही, पण आपण जे कृत्रिम उपग्रह जे पाठवतो उंचीवर, तर ते 6410 किलोमीटरच्याही वर असतं. मग अशा वेळेस जीच्या मूल्यात काही प्रमाणात तरी बदल होत जातो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल या ठिकाणी तुम्हाला खालच्या टेबलमध्ये दिलेलं आहे. पुस्तक जवळ ठेवायचं आहे आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला जीचं मूल्य दिलेलं आहे. पहा या ठिकाणी पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे जमिनीवर जाऊ आपण समजा, तर किती आहे? 0. उंची नाहीच आहे, 0च आहे. त्याच्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य किती राहणार आहे? 9.80. म्हणजे आपण जमिनीवर जर उभं असेल म्हणजे उंची किती राहील? 0 राहील. जेव्हा उंची 0 राहील तेव्हा जीचे मूल्य किती राहणार आहे? 9.81 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. पहा, जेव्हा आपण जमिनीवर आहोत तेव्हा जर समजा आपण एखाद्या पर्वतावर गेलो, समजा माउंट एव्हरेस्टवर गेलो आपण, माउंट एव्हरेस्टवर गेलो आपण समजा उंचीवर, तर त्याची उंची आहे 8.8. पहा, 8.8 किलोमीटर. ठीक आहे, जमिनीपासून 8.8 किलोमीटरवर जर जात असेल आपण, तर त्या ठिकाणी जीचं मूल्य राहते तुमचं 9.8. टेबलमध्ये पहा, तुम्हाला दिसेल. म्हणजे माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? 8.8. मग या ठिकाणी जीचं मूल्य किती राहते? 9.8 राहते. पहा, आणि मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची, म्हणजे मानवाने एखादा फुगा उंचीवर सोडला तर त्याची उंची 36.6 किलोमीटर राहील. तर त्यावेळेस त्याचं जीचं मूल्य राहते 9.77. आणि अंतराळ यानाची कक्षा, म्हणजे आपण जे यान पाठवतो त्याची उंची राहते 400 किलोमीटर. मग 400 किलोमीटर उंची जर असेल तर जीचं मूल्य राहते 8.7 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आणि दळणवळण उपग्रहाची जी कक्षा आहे ती आहे 35,700 किलोमीटर उंच. 35,700 किलोमीटर उंचीवर जीचं मूल्य राहते 0.225. तर हा टेबल तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे 1-2 वेळेस. त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे तो आहे खोलीनुसार जीचे मूल्य. खोलीनुसार जीचे मूल्य. आता खोलीनुसार जीचे मूल्य लक्षात घ्या. आपण उंचीनुसार पाहिलं, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जाल तुम्ही तसतसं जीचं मूल्य काय होत जाते? कमी होते. पहा, बरोबर आहे. त्याचप्रमाणे खोलीनुसार म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे तुम्ही खोलीवर जाल, खाली जाल, तसतसं जीचं मूल्य काय होत जाते? कमी होत जाते. लक्षात ठेवायचं आहे. समीकरण नंबर 5 मधील तुम्हाला माहितच आहे, त्यानुसार ते बदलेल. ठीक आहे. परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे, कारण आपण खोलीवर जात असल्यामुळे कुठं होईल? पृथ्वीच्या खोलीकडे जातो. म्हणजे याचा अर्थ पहा, ही आकृती पहा तुम्ही वरची,
या ठिकाणी खोलीकडे म्हणजे खाली जर गेलो आपण तर आपण कुठे जातो? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण खोलीवर जर गेलो तर त्या पृथ्वीच्या केंद्राकडे जात असतो आपण. मग पृथ्वीच्या केंद्राकडे जात असताना म्हणजे जसजशा खोलीवर जाल तुम्ही तसतशी जीचं मूल्य कमी कमी होत जाते. म्हणजे केंद्राचं अंतर कमी कमी होत जाते, म्हणजे जीचं मूल्य कमी कमी होत जाते. आणि जेव्हा तुम्ही केंद्रावर जाल, जेव्हा आपण या ठिकाणी या केंद्रावर जाऊ तेव्हा मात्र जीचं मूल्य या ठिकाणी 0 असते. लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीच्या केंद्रावर जीचं मूल्य 0. लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या किती पट असते म्हणते? 1/6 पट असते. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच खोलीनुसार जीचे मूल्य कमी होत जाते. आता या ठिकाणी विचार करा, हा प्रश्न विचारला आहे तुम्हाला, विचार करा, पाहायचा आहे पुस्तकामध्ये. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का? गुरुत्वाकर्षणाच्या दिशेत काहीच फरक पडणार नाही. याचं उत्तर कोणतं येईल? नाही. गुरुत्वाकर्षणाच्या दिशेत काहीच फरक पडणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे की पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती असेल? आताच सांगितलं की पृथ्वीच्या केंद्रावर जीचं मूल्य कसे राहील? 0. प्रत्येक ग्रह उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात, हेही माहिती आहे. जशी पृथ्वीची त्रिज्या वेगळी राहते तशीच ग्रहाची त्रिज्या सुद्धा वेगळी राहते. आपण जे उपग्रह पाठवतो त्याची पण त्रिज्या आणि वस्तुमान वेगवेगळे असतात. पृष्ठभागावरील जीचे मूल्य ही वेगवेगळे असते. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या किती असते? 1/6 पट, म्हणजे 1/6. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीच्या चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. समजा आपण जमिनीवर जर एक उडी मारली असेल, जमिनीवर म्हणजेच आपण पृथ्वीवर जर एक उडी मारली असेल, एक उंच उडी मारली असेल, तर 30 चंद्रावर किती होते? 6 पट होते. म्हणजे आपण 6 उड्या मारू शकतो. पृथ्वीवर जर एक उंच उडी मारली असेल तर चंद्रावरती किती होते? 6 पट होते. म्हणजे 6 उड्या मारू शकतो आपण उंच चंद्रावर. पृथ्वीवर 1 तर चंद्रावर किती? 6. म्हणजे पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंची उडी मारू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जीच्या मूल्यात होणारे बदल पाहिले. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे वस्तुमान व वजन. वस्तुमान व वजन. वस्तुमान व वजन पहा. वस्तुमान व वजन. आता पहिले पाहणार आहोत आपण वस्तुमान. वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय? मग वस्तुमान म्हणजे कोणत्याही वस्तूमधील द्रवसंचय. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असणारं द्रवसंचय म्हणजेच वस्तुमान होय. आणि वस्तुमानाचं SI एकक काय राहील? किलोग्रॅम. वस्तुमानाचं SI एकक काय राहील? किलोग्रॅम. किलोग्रॅम. म्हणजे वस्तुमान कशाने मोजतो आपण? किलोग्रॅमने मोजतो. SI मध्ये असेल तर किलोग्रॅम, CGS मध्ये असेल तर, CGS एकक मध्ये असेल तर ग्रॅम मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. CGS असेल तर ग्रॅम, SI एकक असेल तर किलोग्रॅम KG, आणि CGS मध्ये असेल तर ग्रॅम म्हणजे GM. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. विचारतात तुम्हाला वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम मध्ये, SI एकक असेल तर किलोग्रॅम, CGS एकक असेल तर ग्रॅम मध्ये. वस्तुमान म्हणजे काय? वस्तुमान म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असणारा द्रवसंचयाचं मापन. वस्तुमान ही अदिश राशी आहे. पहा, वस्तुमान ही अदिश राशी आहे. अदिश राशी आहे. काय आहे अदिश राशी?
कारण वस्तुमानाला कोणत्याही प्रकारची दिशा नसते. वस्तुमानामध्ये फक्त परिमाणाचाच उल्लेख होतो, दिशेचा उल्लेख होत नाही. ज्या राशीमध्ये फक्त परिमाणाचाच उल्लेख होतो, दिशेचा उल्लेख होत नाही, अशा राशीला अदिश राशी असे म्हणतात. आणि वस्तुमानामध्ये फक्त परिमाणाचाच उल्लेख होतो, दिशेचा उल्लेख होत नाही. ठीक आहे. आणि वस्तुमानाचं मूल्य जे आहे पृथ्वीवर सगळीकडे सारखंच असतं. म्हणजे वस्तुमान तुम्ही कुठेही जा, कोणत्याही ग्रहावर जा, पृथ्वीच्या कोणत्याही पृष्ठभागावर जा, कितीही उंचीवर जा, चंद्रावर जरी गेले तुम्ही तरी तुमच्या शरीराचं जे वस्तुमान आहे ते कधीही बदलत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की वस्तुमानाचं जे मूल्य आहे ते सगळीकडे सारखेच असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. तुम्ही कोणत्याही ग्रहावर जा, मंगळावर जा, चंद्रावर जा, सूर्यावर जा, लक्षात, पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी जा तुम्ही, वस्तुमानाचं मूल्य बदलत नाही. कारण वस्तुमान हे कसं असतं, सारखंच असतं. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक मापक असते. म्हणजेच वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वही असते. म्हणजे जेवढं वस्तुमान जास्त तेवढं त्या वस्तूचं वजन जास्त भरते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहणार आहोत आपण वजन. आता वजन म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्वीय बलाला, एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्वीय बलाला वजन म्हणजे एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्वीय बलाला त्या वस्तूचे काय म्हणतात? वजन. त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्वीय बलाला त्या वस्तूचे काय म्हणतात? वजन म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे त्या वस्तूवर काय करत असते? पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत असते. आणि पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत असल्यामुळे त्या वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त होते आणि त्याच्यामुळे त्या वस्तूला वजन प्राप्त होते. लक्षात ठेवायचं आहे. आणि वजन हे मात्र काय होईल माहित आहे? वजन ही कोणती राशी राहील? वजन ही सदिश राशी आहे. वजन ही सदिश राशी आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे, लक्षात आहे. आणि वजन ही सदिश राशी आहे. का आहे सदिश राशी? ही अदिश काऊन होती? वस्तुमान अदिश का आहे? कारण वस्तुमानामध्ये फक्त परिमाणाचाच उल्लेख होतो, दिशेचा उल्लेख होत नाही. ठीक आहे. आणि वजन ही सदिश राशी आहे कारण वजनामध्ये दिशेचा उल्लेख होतो. पहा, तुम्ही एखाद्या वस्तूचं वजन करा, तुम्ही त्या वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वीय बल क्रिया करत असते. म्हणजे याचा अर्थ हे ते पृथ्वीच्या दिशेने, लंब दिशेने कार्य करत असते. पृथ्वीच्या लंब दिशेने म्हणजे पृथ्वीच्या दिशेने कार्य करत असते. त्याच्यामुळे वजनाला काय असतं? म्हणजे वजनाला हे दिशा असते. वस्तुमानाला दिशेचा उल्लेख राहत नाही. लक्षात, फक्त परिमाणाचाच उल्लेख होतो. वजनामध्ये मात्र परिमाणे असते आणि दिशेचा उल्लेख असतो. आणि त्याच्यामुळे वजन ही सदिश राशी आहे. आणि वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. म्हणजे वजनाचे एकक काय होईल? न्यूटन. वजनाचे एकक काय? SI एकक न्यूटन. ठीक आहे. वजनाचे SI एकक काय आहे? न्यूटन आहे. वस्तुमानाचं SI एकक किलोग्रॅम, सीजीएस पद्धतीमध्ये ग्रॅम.
वजनाचं SI एकक न्यूटन आणि CGS मध्ये डाईन. CGS मध्ये डाईन, लक्षात ठेवा. न्यूटन बल, नाही का. SI एकक मध्ये न्यूटन, CGS पद्धतीमध्ये डाईन, लक्षात ठेवायचं आहे. वजनाचं सूत्र लक्षात घ्या. W बरोबर mg. W बरोबर माहिती आहे तुम्हाला. W बरोबर म्हणजेच F. F म्हणजेच mg. म्हणजेच G बरोबर काय होईल? G बरोबर GM भागीला R चा वर्ग. अशा पद्धतीने ते कार्य करतं. या ठिकाणी R तुम्ही कॅपिटल घेऊ शकता किंवा लहानही घेऊ शकता. बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावर एकसमान असते. वस्तुमान हे सर्व ठिकाणी सारखंच असते, परंतु वजन मात्र बदलत असते. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी वजनाचं मूल्य मात्र बदलत राहील. गुरुत्व म्हणजे जीचं मूल्य जसं बदलेल तसं वजनाचं मूल्य बदलत राहील. वस्तुमानाचं मूल्य मात्र बदलणार नाही. वस्तुमान हे सगळीकडे सारखंच असते आणि वजन मात्र बदलत असते. तर या ठिकाणी आपण वस्तुमान आणि वजन हा भाग पाहला. त्याच्यानंतर हा जो टेबल दिलेला आहे खाली, त्याच्या खाली तो टेबल तुम्हाला वाचायचा आहे. त्याच्यानंतर काही प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी. पान पलटवा. पान नंबर 10 वर पहा, जरा डोके चालवा. प्रश्न पहिला, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का? पृथ्वीचे पृष्ठभागापासून उंच गेल्यास वजन स्थिर राहील का? नाही. वजन हे स्थिर राहणार नाही, बदलेल. वस्तुमान कायम राहील, वजन मात्र बदलेल. समजा तुम्ही एका उंच शिडीवर उभे आहात. पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर 2r असल्यास तुमचे वजन किती असेल? हे तुम्हाला मला सांगायचं आहे. म्हणजे मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर आणि सांगायचं आहे. जरा डोके चालवा मधलं दुसरा प्रश्न. समजा तुम्ही एका उंची शिडीवर उभे आहात. तुमच्या केंद्रापासून तुमचे अंतर, पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर 2r असल्यास तुमचे वजन किती असेल? तर हे मला अपडेट द्यायचं आहे व्हॉट्सअपवर. ठीक आहे. आज आपण याच ठिकाणी थांबू. उद्याला मग याच्यानंतरचा भाग.